तुम्हा सर्वांचं बाळूमामांची कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मंडीच्या लेंडीच्या नावाने चांगभलं. जय बाळूमामा. बाळूमामा प्रसन्न. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील आधारित असणारी घटना पाहणार आहोत. श्री संत सद्गुरू बाळूमामांचं भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न मात्र नक्कीच लिहा. श्री संत सद्गुरू बाळूमामांचं भक्त असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटेल. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं. आजची घटना ती म्हणजे आकाशाची कुऱ्हाड. ती म्हणजे लोभी चंदूलाल शहांना मामांचा श्राप होताच. तो म्हणजे काय हे सुद्धा आपण या कथेतून नक्कीच कंटिन्यू करणार आहोत. मामांच्या यात्रेचा पसारा दिवसेंदिवस वाढतच होता. 1934 साली नेहमीप्रमाणे नवीन दागिन्यांचे गाठोडे घेऊन शेठजी मेतक्याला आले. यात्रेची सर्व खरेदी वगैरे दर सालाप्रमाणेच केली. यात्रा तर भरपूर प्रमाणात भरली होती. मामांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची मुंग्यांसारखीच रांगत लागली होती. शेठजी मनातून खुश होते. लोकांना व इतर दुकानदार, नाटक मंडळे, तमाशा मंडळे वगैरे पाहून लोभी शेठजींनी मनात विचार केला की आपण मामांच्याकडून यात्रेचा मक्ता घ्यावयाचा आणि येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूंकडून सुद्धा दरडोई 1 आणा किंवा 2 असे जगात वसूल करावायची, म्हणजे आपणास भरपूर फायदा होईल असे लोभी चंदूलाल शेठजींच्या मनात विचार घोळू लागले. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं. त्याने दुसऱ्या दिवशी आपला विचार मामांच्या समोर बोलून दाखवला. मामा संतप्त होऊन त्याला म्हणाले, शेठजी, बाळू धनगरांच्या यात्रेचा मक्ता मागतोस, तुझ्या घरावर आकाशाची कुऱ्हाडच घालीन असे मामांनी चंदूलालला शाप दिला. एवढे बोलल्यानंतर मामा शांत बसले व म्हणू लागले, आमचा सप्ताह कशासाठी तर लोकांना अन्नदान व त्यांची दुःख दूर करण्यासाठी आहे. लोक आमच्याकडे येतात ते आमच्या दर्शनानेच पावन होण्यासाठी. आमची लोकांच्याकडून कसलीही अपेक्षा नाही असे मामा शेठजींना म्हणाले. लोकांनी आमच्याकडे सरळ मनाने व श्रद्धेने यावे आणि आपले कल्याण करून घ्यावे. तर हा शेठजी म्हणतोय याच्यावर जगात बसवायची. आम्ही जर असे पैशासाठी तोंड पसरायला लागलो तर आम्ही जगाचे कल्याण काय करणार असे मामा सुद्धा म्हणू लागले. आणि लोकांना सन्मार्गाला काय लावणार असे मामांच्या मनामध्ये सुद्धा विचार येऊ लागले की शेठजींनी कोणत्याही प्रकारचा यात्रेतील लोकांकडून मक्ता न मागता शांतपणे यात्रा पार पाडण्याचे काम करावे. यात्रा सुद्धा संपली. शेठजी गावाकडे गेले आणि बरोबर गुढ्यापाडव्या दिवशी घरावर वीज कोसळली. पाळण्यात लहान मूल होते. त्याला सुद्धा काहीच झाले नाही. विशेष असे नुकसान काहीच झाले नाही. तरी पण चंदूलाल शेठजींच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही. यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीला बाळूमामांनी आपला खेळ दाखविण्यास चालू केले. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं. सद्गुरू बाळूमामा कधी अद्भुत चमत्कार करतील हे कधीच सांगता येत नाही. सद्गुरू बाळूमामांचं भक्त असाल तर कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न मात्र नक्कीच लिहा. श्री सद्गुरू बाळूमामांचे नाव मात्र भजत चला. सद्गुरू बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद आणि तुमचे कल्याण मात्र नक्कीच करणार आहेत. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं. सद्गुरू बाळूमामांच्या मेंढ्यांची सेवा मात्र नक्कीच करत चला. सद्गुरू बाळूमामा त्यांच्या भक्तांचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांगभलं. जय बाळूमामा. बाळूमामा प्रसन्न. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांगभलं. प्रत्येकाला वाईट म्हणणं आणि प्रत्येकाला वाईट बोलणं अजिबात असं करत जाऊ नका, कारण की वाईट करणाऱ्याचे नेहमी आयुष्यात वाईटच होत असतं. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांगभलं. जय बाळूमामा. बाळूमामा प्रसन्न. थँक्स.